नमस्कार. आम्ही दोघंच्या या नवीन भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ही काळी जादू आहे, याचाच अर्थ ती ब्लॅक इंकच्या संदर्भात आहे. आपण एखाद्या गोष्टीला जादू तेव्हा म्हणतो ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला आश्चर्यकारकरित्या आपल्यासमोर येते, तेव्हा आपल्याला ती जादू वाटते. तुम्ही म्हणाल की चित्रकलेचा या जादूशी काय संबंध आहे, तर चित्रकलेमधलाच एक भाग आहे की ज्याचं नाव आहे ऑटोमॅटिक ड्रॉइंग. तर कलेमध्ये ऑटोमॅटिक असं काही असतं का? 20व्या शतकामध्ये ज्या वेळेला चित्रकलेचा प्रवास हा आपण टप्प्याटप्प्याने जर बघितलं तर रिअलिझम पासून इम्प्रेशनिझम, क्युबिझम अशा वेगवेगळ्या इझम्समधून पलीकडे येत येत अमूर्त म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट चित्रकलेपर्यंत आला. आणि त्याच वेळेला म्हणजे 1924 साली आंद्रे मॅसन या चित्रकारांनी पहिल्यांदा ऑटोमॅटिक ड्रॉइंग लोकांच्या समोर आणली. म्हणजे ह्याची सुरुवात झाली एक प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट सिग्मंड फ्रॉइडनी 1899 साली द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे एक पुस्तक लिहिलं होतं. आपला असा जेनरिक समज असतो की स्वप्न ही निरर्थक असतात, आपल्या सगळ्यांना स्वप्न पडतात, पण त्याच्यातल्या गोष्टींचा आपण कधी अर्थ लावायला जातच नाही, कारण ते कुठल्याही गोष्टी बघितलेल्या असतात आणि ते कशाशी कनेक्ट होऊन आपल्याला काही दिसतं रात्री. पण सिग्मंड फ्रॉइडच्या मते त्या स्वप्नात सुद्धा एक अर्थ असतो. या सगळ्या स्वप्नांचा जो ओरिजिन आहे तो आपल्या रोजच्या जगण्यातल्या सप्रेस केलेल्या इमोशन्सशी आहे. कुठल्या गोष्टी आपण दडवून ठेवतो, काही गोष्टी आपण व्यक्त करत नाही, किंवा अशा ज्या गोष्टी असतात ज्या आपण कधी कोणाला सांगत नाही, आपल्यापाशीच ठेवतो. तर अशा खूप डीप जे सप्रेस केलेले इमोशन्स असतात ते कुठेतरी आपल्या स्वप्नांमधनं आपल्याला दिसतात, असा त्याचा अर्थ होता. आणि याच बुकवरनं प्रेरित होऊन आंद्रे मॅसननी अशाच गोष्टी लोकांसमोर आणायला सुरुवात केली ड्रॉइंग्सच्या माध्यमातून. इथे त्याचा हाच प्रयत्न होता की काम करताना कुठलंही प्रेशर ठेवायचं नाही, सरळ कागद पेन घ्यायचा आणि आकार ड्रॉ करायला सुरुवात करायची. आणि इथे मेन गोष्ट अशी आहे की चित्र काढताना आपण जनरली डोक्याने विचार करतो, प्रत्येक स्टेप आपण नीट समजून घेतो, इकडे आपल्याला असं हवं आहे का, तिथे आपल्याला तसं हवं आहे का, कलर स्कीम डिसाईड करतो, प्लॅनिंग खूप असतं. पण ऑटोमॅटिक ड्रॉइंग ही अशी गोष्ट आहे जिथे कम्प्लिटली प्लॅनिंग शिवाय आपण त्या रणांगणामध्ये उतरतो आणि जिथे आपण कुठल्याही प्रेशरशिवाय काम करतो आणि रेषेला सहज आपण फ्लो होऊ देतो. तर या सगळ्यांमधनं प्रयत्न असा आहे की आपलं माइंड मोकळं व्हावं. कुठल्याही प्रेशरशिवाय आपण जेव्हा काम करतो तेव्हा सगळ्या इमोशन्समधनं आपण हळूहळू मोकळे व्हायला लागतो. आणि ते कुठल्याही माध्यमातून असू शकतं, इंक ड्रॉइंग असू शकतं, म्हणजे कुठलंही टूल तुम्ही वापरू शकता, पण कुठलेही प्रेशर न ठेवता काम करणं हे ह्याच्यात महत्त्वाचं आहे. जपानमध्ये ब्रशचा वापर करून इंक ड्रॉइंग्स बरेच चित्रकार करतात. म्हणजे जपानमध्ये कॅलिग्राफी आहे, तर त्यांची जी काही कॅलिग्राफीचे लेटर्स आहेत तर ती अक्षरंसुद्धा ब्रशनी ड्रॉ करत असताना एक प्रकारचं त्याच्यामध्ये जो थिनपणा येतो किंवा त्याच्यामध्ये एक जो फोर्स असतो किंवा एक लवचिकता असते त्या सगळ्या हँडलिंगमध्ये. आणि याच्यातूनच एक त्या प्रोसेसला एक मेडिटेटिव्ह महत्त्व असं येतं. म्हणजे आपण पूर्णपणे त्या प्रोसेसमध्ये एकजीव ज्या वेळेला होतो किंवा तल्लीन होतो तर त्यावेळेला त्या फोर्समध्ये आपण स्वतःला पूर्ण झोकून देतो आणि त्याच्यातून आपल्या मनावरचा ताण पूर्णपणे बाजूला होतो. आणि ज्या काही गोष्टी घडतात, ज्या काही गोष्टी समोर कागदावर उमटतात, तर त्या चांगल्या किंवा वाईट याच्याहीपेक्षा सुद्धा आपण ज्या प्रक्रियेतून गेलो आहेत त्याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणूनच एक उत्तम ताण व्यवस्थापक म्हणून किंवा स्ट्रेस बस्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणून याच्याकडे बघता येईल. पण मग तुम्ही म्हणाल हे तर जर कुणी करू शकतं तर मग प्रत्येकजण कलाकार आहे का? आपण ज्यावेळेला एखाद्या कलाकृतीचा विचार करतो तर त्यावेळेला ती कलाकृती एकाच वेळेला अनेकांना आनंद देत असते. त्याच्यामध्ये काही डिझाईन प्रिन्सिपल्स असतात, त्याच्यामध्ये काही विचार असतो, त्याच्यामध्ये एक मांडणी असते आणि या सगळ्याचं मिळून जे काही एक्सप्रेशन तयार झालेलं आहे तर ते सगळ्यांना एकाच वेळेला एक अनुभव देत असतं. तुम्हाला असं मला सांगायचं आहे की तुम्ही जर सातत्याने या पद्धतीची ड्रॉइंग्स करत असाल रोजच्या रोज, केवळ सराव म्हणून नव्हे, एक अनुभव म्हणून, आणि यातूनच तुमच्या मेंदूला एक प्रकारे सहजपणे व्यक्त होण्याची एक सवय लागेल आणि त्याच्यातून जे काही उमटेल त्याच्यातून काही वेळेला सुंदर एखादी कलाकृती तयार होईल, सुंदर रचना तयार होईल आणि ते तुमच्यासाठी सुद्धा आश्चर्य असतं. प्रसिद्ध चित्रकार गायतोंडे यांनी त्यांच्या चित्रकलेच्या प्रोसेसबद्दल एकदा असं म्हटलं होतं की एखादं चित्र कसं होणार आहे हे जर मला माहिती असेल तर मी ते चित्र कशासाठी काढू. म्हणजे जर आपण त्याच्यातलं नाविन्यच हरवून बसलो की मला हे माहिती आहे की हे मला असं व्हायचं आहे किंवा मला माहिती आहे की हे चित्र असं पूर्ण होणार आहे,
तर मग ते पूर्ण झाल्यानंतर मला स्वतःला काही त्याच्यातून आश्चर्य मिळणार नाही. तर प्रत्येक क्षणाला मला काहीतरी त्याच्यातून नवीन मिळालं पाहिजे. आता या पद्धतीच्या चित्रामध्ये असं कोणताच ताण नाही आहे. त्यामुळे तुमचा पेशा कोणताही जरी असला, तुम्ही आतापर्यंत कधीही हातामध्ये ब्रश घेतलेला नसला, मी तर म्हणेन की तुम्ही हातामध्ये पेन ब्रश घेऊ शकता, इथंपर्यंत तुमची कपॅसिटी असेल तरी तुम्ही ड्रॉ करू शकता. मग तुम्हाला वाटेल की म्हणून मग आम्ही चित्रकार आहोत का? तसं नाही आहे. एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, आपण शाळेमध्ये जातो, आपण वाक्यरचना शिकतो, ग्रामर शिकतो, पण म्हणून प्रत्येकजण लेखक होत नाही. किंवा प्रत्येकाला गाणं गुणगुणता येतं म्हणून प्रत्येकजण स्वतःला गायक म्हणवत नाही. हे जसं तसं तुम्ही चित्र काढू शकता आणि या प्रोसेसचा आनंद घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे खरंच एखादा सुप्त चित्रकार तुमच्या आतमध्ये दडलेला असेल तर तो कालांतराने बाहेर येऊही शकतो आणि त्याच्यातून एखादी चांगली कलाकृती सुद्धा जन्माला येऊ शकते. नक्कीच. कलाकृती ही गोष्ट प्रत्येक वेळेला खूप ठरवून केलेली असते असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये काही वेळेला कलाकाराला सुद्धा काही गोष्टी ह्या नव्याने मिळालेल्या असतात, नव्याने सापडलेल्या असतात. आणि प्रत्येक दिवशी या प्रवासामध्ये काम करत असताना वेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्यावेळेला काम करतो तर त्यावेळेला आपल्याला सुद्धा नवीन वाटा सुचायला लागतात, नवीन दिशा दिसायला लागते आणि तोच खरा आनंद आहे. ऑटोमॅटिक ड्रॉइंग या शब्दालाच एक पर्यायी शब्द मला सुचवावा असं वाटला, तो म्हणजे माइंडस्केप. तर आपल्या मनातून आलेली चित्र आणि त्याहीपेक्षा आणखीन जर प्रिसाइजली बोलायचं जर म्हटलं तर आपल्या अंतर्मनातून आलेली चित्र ही जी आहेत त्याला आपण माइंडस्केप म्हणू शकतो. इथे आपण पटकन 3 गोष्टी बघूया की मनाचा विचार करताना कॉन्शियस माइंड म्हणजे काय, सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय. आता समजा तुम्ही ड्रायव्हिंग करताय तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ड्रायव्हिंग करताय, हे झालं तुमचं कॉन्शियस माइंड. आणि गाडी चालवता चालवता तुम्ही तुमच्या शेजारी बसलेल्या मित्राशी बोलता बोलता सहज गेअर टाकता आणि चालवत राहता, म्हणजे तुम्हाला जी ड्रायव्हिंगची सवय आहे ती झाली तुमची सबकॉन्शियस माइंड. आणि या सगळ्याच्या मागे इंजिन जे काम करतंय, ज्याच्यामुळे खरं तर गाडी चालू आहे, जे आपल्याला आतलं काही माहीत नसतं, ते झालं अनकॉन्शियस माइंड. म्हणूनच स्वप्नामध्ये दिसणाऱ्या गोष्टी या अनकॉन्शियस माइंडमधून आलेल्या आहेत. आणि इथे माइंडस्केपमध्ये सुद्धा आपल्याला आपलं अनकॉन्शियस माइंड मोकळं करायचं आहे. आणि म्हणूनच या पद्धतीच्या माइंडस्केपकडे एक थेरपीचा भाग म्हणून सुद्धा बघितलं जाऊ शकतं आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो. कारण आज प्रत्येकाला काही ना काहीतरी ताण आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच प्रोफेशनमध्ये आपण 12-12, 14-14 तास काम करतो, बराच प्रवास करतो, प्रवासामध्ये ट्रॅफिक असतं. कुठला प्रकार नाही आहे की ज्याच्यामध्ये ताण नाही आहे, सगळीकडेच आपल्याला आज ताण दिसतो. तर त्यामुळे दिवसाच्या अखेरीला एक शांतपणाने आपण या ज्या वेळेला कोऱ्या कागदाशी संवाद साधतो, पेन, पेन्सिल किंवा एखादा ब्रश घेऊन, तर त्यावेळेला ते जे आपल्याला मनाला मोकळं सोडणं जे आहे, मनाला प्रवाहीपणाने मोकळं होऊ देणं जे आहे, इट इज लाईक रायटिंग अ व्हिज्युअल डायरी. म्हणजे आकारांच्या जगामध्ये तुम्ही फेरफटका मारताय. जसं आपल्याला बाहेर मोकळ्या हवेमध्ये फिरल्यावरती छान वाटतं, तसंच हे कागदावरती फिरण्याचं आहे असं समजा एक क्षणभर, की आपण रोज वेगवेगळ्या वाटेने जातोय, रोज वेगवेगळी माणसं जशी आपल्याला बाहेर बघायला मिळतात एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर, तर तसंच आपल्याला रोज वेगवेगळे आकार बघायला मिळतात. मग या आकारांचे एकमेकांशी नातं काय आहे, छोटे आकार, मोठे आकार, ते आकार चित्रामध्ये कुठे येतात याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक प्रकारचा डायलॉग एस्टॅब्लिश होतो. आकार एकमेकांशी बोलतात आणि हा आकारांचा एकमेकांचा जो संवाद आहे तो तुम्हाला ऐकू येण्यासाठी तुम्ही सातत्याने हे काम करणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ एखाद दुसरा दिवस करून तुम्हाला तो फील येणार नाही. तर मी असं म्हणेन की तुम्ही सातत्याने अगदी काही महिने जर तुम्ही हे सातत्याने रोज अगदी 10-15 मिनिटं काढून जरी माइंडस्केप्स केली तरीसुद्धा मला खात्री आहे की तुम्हाला त्याच्यातून एक काही वेगळा अनुभव नक्की मिळेल. आता या माइंडस्केपबद्दल आणखीन तुम्हाला खोलात जाऊन थोडी माहिती करून घ्यायची असेल किंवा याची सुरुवात कशी करावी याच्याबद्दल कुतूहल असेल तर माइंडस्केपचे काही वर्कशॉप्स मी कंडक्ट करतो. आणखीन तुम्हाला जर याच्यामध्ये कुतूहल असेल, तुम्हाला जर याच्याबद्दल आपण हे ट्राय करून बघावं असं वाटत असेल तर तुम्ही जरूर कमेंट करा, जरूर माझ्याशी संपर्क साधा आणि मला तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल. या माइंडस्केपच्या कोर्समध्येच सगळं आपण माइंडस्केप रिलेटेड कंटेंट दिला होता आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक ड्रॉइंग चॅलेंज हा आपण राबवलेला होता. एक आम्ही कम्युनिटी फॉर्म केली ज्याच्यामध्ये अनेक मेंबर्स सहभागी झाले
आणि या सगळ्या मेंबर्सपैकी कुणीही आर्ट स्कूलमध्ये गेलेलं नव्हतं. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगवेगळं होतं, ज्यांनी कधीच हातामध्ये कुठलीच पेन्सिल, कधी पेन ब्रश काही घेतलं नव्हतं, कधीच चित्र काढली नव्हती. काहींचं तर असंच मत होतं की आम्ही शाळेत चित्र काढली होती, त्याच्यानंतर आम्ही काढलीच नाहीत. तर अशा लोकांनी सुद्धा केलेले माइंडस्केपचे प्रयत्न हे खरंच आश्चर्यचकित करणारे आहेत. आणि आम्ही दोघांनी जेव्हा हे इम्प्लिमेंट केलं आणि बऱ्याच अजून लोकांनी इम्प्लिमेंट केलं, आम्ही सगळ्यांनी ऑटोमॅटिक ड्रॉइंग चॅलेंज हा सलग 100 दिवस पूर्ण केला. आणि ह्याच्यामध्ये असा अनुभव मला आला की साईजचं सगळ्यांना आम्ही फ्रीडम दिलेलं होतं. फार तर A4 किंवा A5 साईज होता. आणि या सगळ्यांवर काम करता करता पहिल्या 2-3 आठवड्यांमध्ये असं वाटायला लागलं की करूया, सुरू केलंय, माहीत नाही पुढे काय होईल, करत जाऊया. पण जसं दिवस वाढत गेले, रोज पानं भरत गेली, स्केचबुक्स भरत आल्या, त्याच्यानंतर आपण जेव्हा स्केचबुक अशी करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पानं उलगडत बघतो की आपली काय प्रोग्रेस आहे, त्याच्यामध्ये खरंच आपल्याला वाटतं की आपण सुरुवातीला किती स्टक होतो. सुरुवातीला आपण खूप विचार करत होतो, अतिविचार करत होतो. पण शेवटी आपण बघितलं तर आपली ड्रॉइंग्स खूप सहज होतात आणि आपल्याला काहीही न विचार करता खूप सुंदर रिझल्ट्स आपल्याला मिळतात. तर हा ह्याच्यातला खूप मोठा टेक अवे आहे. आणि ह्याच्यातनं प्रचंड स्ट्रेस रिलीफ होतो आणि एक मेडिटेशनचा हा अनुभव आहे. या कलेमध्ये मात्र असं आहे की इथे तुम्हाला प्रयोग करून बघण्यासाठी तुम्हाला कुठलंही दडपण ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही एकांतामध्ये, म्हणजे इट इज लाईक युअर पर्सनल थिंग. चित्र काढत असताना किंवा या कागदावरती त्या इंकच्या माध्यमातून तुम्ही कागद, इंक आणखीन सातत्याने हे केल्यातून तुम्हाला काही तुमच्याबद्दलची एक वेगळी जाणीव मिळायला लागेल. याच्यामध्ये काय आहे की चित्र चांगलं यावं किंवा ह्या चित्राला कोणी चांगलं म्हणावं किंवा हे चित्र 4 लोकांनी बघावं आणि त्याच्याबद्दल काही बोलावं, याच्यासाठी म्हणून हे नाहीच आहे. हे केल्यानं त्याच्यातून निर्माण होणारी एखादी गोष्ट ही एखादी छान कलाकृतीसारखी आपल्याला दिसू शकते की ह्याच्यामध्ये सहजता आहे, याच्यामध्ये कंपोजिशन छान येऊन गेलं आहे. म्हणजे आपण ते हेतुपुरस्सर केलेलं नसेलही कदाचित, पण एखादं छान जमून गेलं तर अशी पण कलाकृती याच्यातून बाहेर पडू शकते. पण त्याच्याही पेक्षा सुद्धा हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना म्हणून याच्याबद्दल कुतूहल आहे, ज्यांना म्हणून कलेशी मैत्री करावीशी वाटते, तर त्यांनी या माइंडस्केपचा जरूर प्रयोग करून बघायला हरकत नाही आहे आणि या जादूचा आनंद घ्या. येस. आणि मला खात्री आहे ही जादू तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा टर्न घेऊन येईल. थँक्यू सो मच. तुम्ही हा एपिसोड शेवटपर्यंत बघितला आणि अशाच काही पुढच्या एपिसोड्समध्ये आपल्याला दृश्यकलेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील आणि मला खात्री आहे तुम्हाला त्याच्यातून काही नवीन गोष्टी नक्की समजतील. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.